हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज आहे नवीन दिवस, नवीन व्लॉग. तर उठले मस्त. टोनी माझ्या जवळ येऊन झोपलेला होता. त्याला थोडंसं पांघरून वगैरे टाकलं कारण तो झोपीत होता. नंतर खुशी पण जवळ आली. त्यानंतर अगोदर हे जे मी फिल्टर घेतलेले ते बाहेर लावलंय कारण माझ्याकडे शावर वगैरे नाहीये. त्यामुळे मग मला ऍडजस्टमेंट काही ना काही जुगाड केला मी आणि हे बेसिनच्या नळाला फिट बसलं म्हणून इथंच लावलं आणि इथूनच पाणी बकेटमध्ये भरून बकेटमध्ये घेऊन जावं लागतात. तर उठल्यावर अगोदर ते लावलं कारण पाणी जर परत गेलं तसं असतं 24 तास पाणी, पण कधी कधी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे अगोदर बकेट भरून ठेवल्या आणि नंतर ब्रश वगैरे करून चहा बनवायला घेतला. तसं तुम्हाला सांगितलंच होतं लास्ट व्लॉग मध्ये की माझी फ्रेंड आलेली आहे सध्या, म्हणून दोघींसाठी चहा बनवला. मस्त अद्रक टाकून टोस्ट पण होते. आणि मी चहा किती जरी बंद करायचा म्हणलं तरी रविवारी मला चहा लागतोच कारण उठल्याबरोबर भूक लागते आणि मी लेट उठते रविवारी, त्यामुळे लागणारच. चहा वगैरे घेतला आणि हेअर ऑइलिंग तर मी रात्रीच केली होती, संडे असल्यामुळे हेअर वॉश करायचा होता. त्यानंतर मला सध्या थंडीमुळे सर्वांनाच डॅन्ड्रफ होतो, तर त्याचं एक सोल्युशन होतं माझ्याकडे, तर तेच लावत होते जे की हेअर वॉश करायच्या अगोदर 2 तास लावायचं असतं. मग ते लावून घेतलं, छानपैकी मसाज पण केली आणि खूप छान वाटतं जेव्हा रविवारी असं मस्त रिलॅक्स सर्व कामं चालू असतात. कारण दररोजची जी धावपळ असते, सकाळी उठा रे, स्वयंपाक बनवा रे, पळा रे ऑफिसला, हे सर्व जे आठवडाभरात चालू असतं त्यामधून एक रविवार हा शांत आपल्यासाठी जगण्याचा दिवस असतो. नंतर मग ते डोक्याला लावलं होतं म्हणून तोपर्यंत म्हणलं जेवणच बनवून घेऊ. आणि आज जेवणामध्ये मस्त पनीर भुर्जी बनवणार होते. बऱ्याच दिवसापासून मला खायची इच्छा होत होती, पण पनीर काही चांगलं भेटत नव्हतं इथं म्हणून मी स्किप करत होते बनवणं. पण आज फायनली भेटलं त्यामुळे म्हणलं चला बनवू. कांदा मिरची कट करून घेतली, पनीर पण मस्त बारीक करून घेतलं आणि त्यानंतर सर्व मसाले पण रेडी केले. नंतर कढई इंडक्शनवर ठेवली, इंडक्शन ऑन केलं, मस्त तेल टाकलं. तेलामध्ये मग मोहरी जिरे तसं टाकले नाही तरी चालतात, पण मी टाकले. नंतर मिरची कांदा जो कट करून घेतला होता तो टाकला. त्यानंतर मग पूर्ण मस्त त्याला थोडा वेळ भाजू दिलं आणि हळदी, लाल मिरची, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला हे सर्व मसाले मिक्स केले. मग वरून टाकलं पनीर जे बारीक करून घेतलेलं होतं ते आणि त्याला पण छानपैकी मिक्स केलं. वास तर याचा खूपच छान येत होता. तुम्ही एकदा ट्राय करून बघा जर कधी केली नसेल तर. मला पनीरची दुसरी भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही वगैरे बनवायला जमत नाही इथे मिक्सर नसल्यामुळे, त्यामुळे मग मी पनीर भुर्जीच बनवते आणि हे एक प्रोटीन पण असतं याच्यामध्ये, त्यामुळे चांगलंच आहे. त्यानंतर बनवल्या चपात्या पण मस्त रात्रीच्या पण बनवून ठेवायच्या होत्या. भाजी काय मी नंतर बनवली असती आणि आम्हाला बाहेर पण जायचं होतं दोघींना थोडा वेळ. क्लिनिंग पण लगेच चपात्या झाली की केली. तर बरेच जण क्लिनिंग बद्दल बोलतात, पण माझ्याच्याने जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी क्लीन ठेवत असते. आणि बाकी मग तुम्हाला जे दिसतं ते तुम्ही बघू शकता. मला त्यात मग काही प्रॉब्लेम नाही कारण मी जेवढं मला पॉसिबल होतं जॉब करून मी मॅनेज करते तेवढं तर मी माझं आता चालू असतं, पण मी याच्यापेक्षा जास्त आणखीन करू शकत नाही. तर होप सो तुम्ही समजून घ्याल कारण मी स्टडी पण करते सोबत आणि जॉब चालू असतो, परत मला हे कुकिंग वगैरे पण करावं लागतं. तर सर्व गोष्टी ॲट अ टाईम चालू असतात माझ्या. नंतर मग हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि स्किन केअर पण केली. सिरम लावलं, मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीन पण लावून घेतली कारण जेवण वगैरे करून मला लगेच पुन्हा बाहेर पण जायचं होतं, म्हणून म्हणलं अगोदर अर्धा तास लावून घेऊ. आणि स्किन बघा किती छान वाटते. तरी आता स्किन केअर बंद होती पण आता चालू केली आहे तर रिपेअर होतीये स्किन. पिंपल पण जरा जास्तच आले सध्या. रविवारी तसं मी 12-1 वाजताच उठते, पण दररोज मला 6 वाजता उठावं लागतं आणि सध्या तर 5:30-6लाच उठणं चालू आहे. बाय द वे तुम्ही किती वाजता उठतात दररोज आणि रविवारी प्लीज मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण थोडंसं मोटिवेशन भेटेल. तर स्किन केअर वगैरे केली आणि त्यानंतर भूक लागली होती. तर खुशी आणि टोनी पण त्यांचं फूड आहे त्या डब्याजवळ जाऊन बसले होते. त्यांना पण बहुतेक भूक लागली होती म्हणून म्हणलं त्यांना पण सोबत फूड देऊ आणि मग मी पण जेवण करून घेते. तर बघा फूड घ्यायच्या आधीच टोनी तर असा करतोय जसं काय फूडच्या डब्यामध्येच जाऊन बसतो. तर फूड पण संपलेलं होतं, मग आता मला येताना ते पण घेऊन यावं लागणार होतं. त्यांना सर्वच फूड दिलं, त्यांनी दोघांनी मस्त खाल्लं आणि रूम क्लीन केली होती. तर बघा किती सुंदर दिसतीये. नंतर मी पण मस्त पनीर भुर्जी आणि चपाती खाल्ली. त्यात पण खुशीला जेवायला दिलेला असून तिचं पोट भरलं नव्हतं वाटतं, माझ्या ह्याच्यामध्ये तोंड घालत होती. मग मी आणि पनीर भुर्जी खरंच खूप छान झाली होती. खुशी गेली आणि टोनी येऊन बसला. नंतर मग मला रेडी व्हायचं होतं, तर ड्रेस काढण्यासाठी ही बॅग साईड घेतली आणि त्यातला ड्रेस वगैरे घेतला साईडला. पण जेव्हा बॅग परत ठेवायला गेले तेव्हा एवढी जोरात मला बॅग लागली, मला काही कळतच नव्हतं. म्हणजे एकदम जिथं लागलं ते सुन्न झाला होता माझ्या पायाची जागा
असं थंडीमध्ये लागल्यावर तर खूपच जास्त त्रास होत होता. बापरे, खूप डेंजर झालं होतं. नंतर मग बघा इकडे खुशी कशी झोपली होती मस्त चेअरवर टेका देऊन त्या कपड्यांना. तिला तेच आवडतं, तिला उशीवर डोकं ठेवून झोपायला, गादीला टेका देऊन झोपायला, म्हणजे माणसापेक्षा जास्त तिला आराम लागतो. नंतर मग हा होता माझा लूक मला बाहेर जाण्यासाठी. आणि यस, मी रेडी झाले जाण्यासाठी. आणि माझी फ्रेंड पण होती, पण ती कॅमेरासमोर कम्फर्टेबल नसल्यामुळे तिला नाही दाखवता आलं. तुम्ही विचारता बऱ्याच वेळेस, पण ती कम्फर्टेबल नसते त्यामुळे मी तिला नाही दाखवत. पण ज्या कोणी माझ्या फ्रेंड्स कम्फर्टेबल असतात कॅमेरासमोर येण्यासाठी किंवा माझे जे व्हिडिओ शूट करतात त्यांना मी ऑब्व्हियसली घेत असते. त्या अगोदर आम्हाला जायचं होतं एका एक्झिबिशनला, जे की सोलारचं एक्झिबिशन होतं. तर तिथं एका फ्रेंडचा एक स्टॉल होता, तर त्यांच्याकडेच गेलो होतो आम्ही पाहायला. नंतर मग गेलो मॉलला, प्रोझोन मॉलला. तिथं झुडिओमध्ये गेलो. अचानकच असा काही प्लॅन नव्हता, पण ती आली होती म्हणून आम्ही गेलो. आणि मग तिथे गेलो, काही कलेक्शन आलंय का वगैरे बघितलं, पण एवढं काही मला आवडलं नाही. पण विंटरचं खूप छान कलेक्शन होतं, पण ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं त्यामुळे नाही घेतलं. आणि मला त्याची सध्या गरज पण नव्हती त्यामुळे. आणि मी गरजेच्याच वस्तू घेते, हे एक माझी चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला दाखवते मी आता, थांबा. विंटरचं किती छान छान कलेक्शन होतं हे बघा. खूपच म्हणजे क्यूट टॉप होते. मला घ्यायची इच्छा होती पण गरज नव्हती, त्यामुळे घेऊ पण वाटत नव्हतं, म्हणून मग मी काही घेतलं नाही, खर्च केला नाही. आणि नंतर गेलो आम्ही क्रोमामध्ये आयफोन बघण्यासाठी. घ्यायचा तसा प्लॅन नव्हता, पण अचानकच गेलो. सध्या माझ्याकडे iPhone 15 आहे, पण बघू म्हणलं कोणता आवडतो का. तर मी आयफोन घेतला की नाही हे तर तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळणार आहे. त्या अगोदर मी घरी आल्यानंतर मग अगोदर स्किन केअर केली, रिमूव्ह केलं जे काही सनस्क्रीन वगैरे लावलेलं होतं ते. स्किन केअरचा पण व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे, पण सध्या माझं ऑफिसमध्ये सुद्धा ओव्हरटाईम चालू आहे, त्यामुळे मला खूप जास्त लोड आहे आणि व्हिडिओसुद्धा एडिट करायला टाईम भेटत नाही आहे, त्यामुळे लेट होईल. पण मी नक्कीच लवकरच ते सुद्धा व्हिडिओ बनवेल. व्हिडिओसुद्धा एडिट कसे करायचे त्या रिलेटेड पण भरपूर रिक्वेस्ट आलेल्या आहेत, तर ते सुद्धा बनवायचं आहे. तर मी येईल लवकरच ते तुमच्यासाठी घेऊन, पण थोडासा लेट होईल, तर थोडीशी वाट बघा. करतच होते तर टोनी पायाला माझ्या खाली खेळत होता, म्हणून त्याला उचलून घेतलं. उचलून घेतल्यावर कसा गरीब गाईसारखा बसतो बघा. आणि चला आता तुम्हाला दाखवते झुडिओमधून काय काय आणलं. तर ही कॉफी येताना घेतलेली आहे, झुडिओमधून नाही घेतली. हे होते फर्स्ट बीट्स, जे की खूप जास्त क्यूट होते आणि मला बीट्स लावायला खूप आवडतं, त्यामुळे मग मी हे घेतले, जे की होते 79 रुपीजचे. त्यातही टोनीला काय एवढी एक्साइटमेंट होती काय माहिती, बघा कसा बघतोय वाघ माझा. त्यानंतर हा होता लिप बाम आणि हे नेल पेंट, जे की खूप जास्त एस्थेटिक होते, खूप आवडले मला. नंतर हे 3 सेट लिपस्टिकचे घेतले होते, जे की न्यूड लिपस्टिक होत्या आणि ह्याचे शेड पण खरंच खूप सुंदर होते. आणि हे होतं बिल, तर एवढंच मी घेतलं. आणि ही बॅग घेतली या दोघांसाठी. मांजरांना बॅगमध्ये खेळायला खूप जास्त आवडतं बरं का, तर यांचं खेळणं चालू होतं. मी यांचं खेळणं नेहमी एन्जॉय करत असते, तर टोनीला बघा कसं उचललं होतं मस्त बॅगमध्ये. नंतर मग स्किन केअर करायची होती. तुम्ही म्हणाल किती वेळेस स्किन केअर, पण असते. अगोदर मी जे काही सनस्क्रीन वगैरे लावली होती ती रिमूव्ह केली. त्यानंतर आता रात्रीचं पिंपल्ससाठीची जी क्रीम आहे ती लावत होते. तर यस, आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. बाकी आयफोन रिलेटेड व्लॉग येईल पुढचा, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला मी कोणता आयफोन घेतला. तर भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.